श्रोतेहो नमस्कार. आपण पाण्याला जीवन असं नाव दिलेलं आहे आणि मला असं वाटत नाही की पाण्याला दुसरं कुठलंही योग्य नाव असेल. कारण पाणी आहे तर आपलं संबंध जीवन चालू राहणार आहे. 22 मार्च हा जागतिक जलदिन आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम सगळीकडे होत असतात. पण व्यवहारामध्ये पाण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तर त्याच्यामध्ये एक जिल्हा परिषद आहे की जे संबंध ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या स्तरांवर काम करत असतात. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांना इथे स्टुडिओमध्ये आपण बोलवलं आहे. मॅडम, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. जागतिक जलदिनानिमित्त जे आपण लोकांना सेन्सिटाईज करू इच्छितो त्याच्यामध्ये मग लोक आले, ग्रामपंचायत आल्या, तर या सगळ्या मागचा मूळ उद्देश काय आहे? स्वच्छ आणि सुरक्षित शाश्वत पाण्याचा पुरवठा करणं, यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे ग्रामीण भागामध्ये असा पाणी पुरवठा करण्यासाठी. आणि हे पाणी पुरवताना ते गुणवत्तापूर्ण असेल याची खात्री केली जाते, स्वच्छ असेल, पिण्यायोग्य असेल. आणि त्याचबरोबर ह्या पाण्याचा वापर करणारे जे आहेत त्यांनीसुद्धा त्यांचा जसा हक्क आहे की स्वच्छ पाणी पिण्याला आणि वापरायला मिळण्याचा, त्याचप्रमाणे हे पाणी जिथून येतं तो परिसर स्वच्छ ठेवण्याची आणि आपलं आरोग्य त्यायोगे टिकवण्याची जबाबदारी ही काहीशी या नागरिकांवर आहे. अशा पद्धतीचा संदेश द्यावा हे आजच्या जलदिनाच्या औचित्याने संदेश देऊ इच्छितोय. आणि त्यासाठी शासनाचे जे प्रयत्न आहेत किंवा जी कटिबद्धता आहे ती कशी आहे हे सांगण्याचा एक प्रयत्न आहे. ग्रामीण भागामध्ये आपण एक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक 3 tier स्ट्रक्चर स्वीकारलेलं आहे. तर सगळ्यात शेवटी तर ग्रामपंचायत आहे. त्या ग्रामपंचायतीमध्ये राहणारे लोक आहेत आणि या सगळ्यांना देणारी आपली पाण्याची गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे. तर या तिन्ही गोष्टींचा समन्वय कसा साधता मग तुम्ही? आता पाण्याची गुणवत्ता म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय मानांक संस्था म्हणजे कॉमन मॅनला कळेल अशी ISI ही संस्था, ह्यांनी काही मानांक ठरवून दिलेले आहेत की पाण्याचं म्हणजे pH कसं असावं किंवा कोणते घटक योग्य प्रमाणात पाण्यामध्ये पाहिजे तर ते पिण्यायोग्य पाणी म्हणून वापरता येईल. तर अशा पद्धतीचं पाणी हे त्या मानांकात बसणारं पाणी हे गुणवत्तापूर्ण पाणी असं मानलं जातं. आणि ह्या पाण्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी ज्या वेळेला पहिल्यांदा पाणी पुरवठा योजना केली जाते त्यावेळेला त्या गावातलं जो स्रोत असतो त्या पाण्याची गुणवत्ता तपासली जाते आणि ज्या वेळेला असं पिण्यायोग्य, मानवी वापरास योग्य असं पाणी साठा आहे का याची खात्री केल्यानंतरच या पाण्याचा पुरवठा जलवाहिनीतून केला जातो. आणि ही गुणवत्ता टिकवण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर ह्या पाण्याची गुणवत्ता जी आहे ही प्रत्येक गावातली तपासली जाते आणि हे गुणवत्तापूर्ण पाणीच आपण नागरिकांना पुरवू याची खबरदारी घेतली जाते. याच्यासाठी जी यंत्रणा लागते ती काय आहे मग? ह्याच्यासाठी जो ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आहे या यंत्रणेमार्फत या तपासण्या केल्या जातात. आणि या व्यतिरिक्तही जर काही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कारणांनी पाणी दूषित झालं असं ग्रामपंचायतीला वाटलं तर ती त्याप्रमाणे मागणी करून पाणी चाचणी किंवा पाण्याचे नमुने जे आहेत ते तपासून घेऊ शकतात. याच्या काही अचानक अशा ज्याला आपण सरप्राईज चेकिंग म्हणतो अशा प्रकारचं काही पाण्याचं सुरू होतं? सरप्राईज चेकिंग असं नाही, पण वर्षात 2 वेळा मगाशी सांगितलं तशी चाचणी केली जाते. आणि हे पाणी गुणवत्तापूर्ण राहावं म्हणून एक स्वच्छता या सर्वेक्षणाअंती कार्ड वाटप केलं जातं. या कार्डमध्ये कुणाला म्हणजे कमी जास्त दाखवणे हा हेतू नसून त्या योगे त्या ग्रामपंचायतीला कळावं की आपण कुठल्या पद्धतीने पाणी वितरण करतोय. तर यामध्ये असं आहे की ज्या ग्रामपंचायतीमध्ये जो शुद्ध पाण्याचा स्रोत असतो त्या ठिकाणचा परिसर आजूबाजूचा जर अस्वच्छ असेल किंवा नळांमध्ये, वॉलमध्ये गळती आढळून आली किंवा TCL ज्याद्वारे जनरली पाणी स्वच्छ केलं जातं त्याचा पुरेसा साठा त्या ग्रामपंचायतीमध्ये नाही आहे किंवा वर्षभरात अनेक साथीच्या रोगांचा उद्रेक त्या ठिकाणी झाला, याचा अर्थ पाण्याची स्वच्छता किंवा गुणवत्ता नाही. तर अशा ग्रामपंचायतीला लाल कार्ड दिलं जातं. त्याचप्रमाणे ह्या कोणत्याही गोष्टी ज्यात आढळत नाहीत की साथी रोगाचा उद्रेक झालेला नाही, अजिबात नाही झाला वर्षभरात, पाणी स्वच्छ आढळलं सगळ्यात सर्वेक्षणात,
तर त्याला हिरवं कार्ड दिलं जातं. त्याचप्रमाणे ज्यामध्ये फक्त परिसर अस्वच्छ आहे पण पाण्याची क्वालिटी बरी आहे, पण त्यामुळे पोस्ट डेंजर आहे, म्हणजे परिसर अस्वच्छ असल्यामुळे अशांना पिवळं कार्ड दिलं जातं. आणि मी मगाशी सांगितलं की हिरवं कार्ड ज्याच्याकडे सगळी हायजिनिक किंवा आरोग्यपूर्ण परिस्थिती आहे पाण्याची, तर अशा ग्रामपंचायतींनी 5 वर्ष सलग जर हिरवं कार्ड मिळवलं तर त्यांना चंदेरी कार्ड दिलं जातं. अच्छा. म्हणजे 5 स्टार मानांकन जसं म्हणतो आपण, तसं चंदेरी कार्ड त्याला दिलं जातं की बाबा यांनी पाण्याचं जे आरोग्य आहे किंवा गुणवत्ता जी आहे ती 5 वर्ष टिकवली आहे. अशा पद्धतीने त्याचं मूल्यमापनही केलं जातं, जेणेकरून ज्याला चंदेरी कार्ड किंवा हिरवं कार्ड देतो तर त्याला कुठेतरी रेकग्निशन किंवा हे राहतं की बाबा मी हे पुढे टिकवेन, यासाठी प्रोत्साहन मिळतं. शुद्ध पाण्याचे जे संबंध साठे आहेत तर ते वर्षभर राहिले पाहिजे, टिकले पाहिजेत आणि एवढी आपली जी लोकसंख्या आहे त्यांना ते पाणी मिळालं पाहिजे. तर या दृष्टीने मग काय प्रयत्न होतो? आता मी पहिल्यांदाच सांगितलं की स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत पाणी पुरवठा. शाश्वत म्हणजे सर्व हंगामामध्ये सारखा पाणी पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील असतं. आणि हा पाणी पुरवठा शाश्वत राहावा, कारण प्रत्येक ठिकाणी ज्या भौगोलिक परिस्थिती आहेत ह्या वेगवेगळ्या आहेत. जसं कोकणात आपण बघतो की पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडतो, परंतु इथली जमीन किंवा रॉक टाईप जो आहे, जांभा दगड आहे इथे मेनली, तर त्यामुळे असं होतं की सगळं पाणी उतारावर वाहून जातं आणि बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईसुद्धा उद्भवते. तर हा विरोधाभास जो आहे तो टाळण्यासाठी काही पारंपरिक आणि काही अपारंपरिक तंत्र वापरली जातात, ज्यामुळे हा वर्षभर शाश्वत पाणी पुरवठा जो आहे तो उपलब्ध होऊ शकेल. मग आता पारंपरिक ह्याच्यामध्ये आपण बघितलं की माती किंवा सिमेंट यांचे बंधारे, नाला बंडिंग किंवा गॅबियन पद्धतीचे बंधारे किंवा जिथे आहे ते भूमिगत बंधारे, अशा पद्धतीची जी तंत्र आहेत किंवा शेततळं आणि समतल जे बंधारे असतात, जसं पाण्याचा फ्लो आहे त्यानुसार, तर ही जी आहेत ही पारंपरिक तंत्र पूर्वापार यासाठी वापरली जातात. या व्यतिरिक्त आता काही नव्याने अपारंपरिक तंत्रांचाही वापर केला जातो, जसं जलरोधक भिंत, बोअर ब्लास्टिंग, जॅकेट वेल या पद्धतीचे काही नवीन तंत्रज्ञान आली आहेत, जी अपारंपरिक तंत्र आहेत, ज्याद्वारे शाश्वत पाणी पुरवठा 12 महिने होऊ शकतो. ग्रामस्थांची काय भूमिका आहे या सगळ्यात? ग्रामस्थांची भूमिका ही आहे की पाणी पुरवठा योजना ही आता लोकसहभाग आणि शासनाचा त्यामधला सहभाग यातून गावागावात केली जाते. आणि सध्या केंद्र शासनाचं जलजीवन मिशन आहे, ज्याद्वारे हर घर नल म्हणजे प्रत्येक घराघरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. आणि ती सर्व म्हणजे पूर्ण देशभरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कसोशीने राबवली जाते. मात्र हे करत असताना योजना ही पूर्णत्वास गेल्यानंतरही ही चांगल्या पद्धतीने चालावी किंवा पुढे भविष्यात जे आपलं लोकसंख्या आहे ती वाढणार आहे किंवा पाण्याची गरजही वाढणार आहे, तर या दृष्टीने पाण्याचा ताळेबंद करणं, आपल्या गावामध्ये जितकं पाणी उपलब्ध होतं आणि जितका वापर होतो याचा ताळेबंद करून त्याचं म्हणजे जे सुनियोजन आहे ते त्या ग्रामपंचायतींनी करायचं आहे, त्यांच्या जलव्यवस्थापन समितीने करायचं आहे. आणि जे स्रोत आहेत पाण्याचे ते आटणार नाहीत, त्याचं बळकटीकरण होईल किंवा त्याच्यामध्ये वृद्धी होण्यासाठी ज्या मी अपारंपरिक तंत्र सांगितली ती वेगवेगळ्या शासकीय योजनांमधून भाग घेऊन त्यांना करता येतं, तर त्याचा वापर ह्या ग्रामपंचायतींनी किंवा ग्रामस्थांनी केला पाहिजे. त्याचप्रमाणे आता जसं रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे छतावरच्या पाण्याचं संकलन करून त्याचा योग्य म्हणजे शास्त्रीय पद्धतीने त्याचा वापर करणं यासारखी आणि जलसंवर्धनाची कामं, म्हणजे जसं आपण म्हणतो की पाण्याचा थेंब थेंब आपण जपून वापरला पाहिजे, अपव्यय टाळला पाहिजे, अशा प्रकारची उपाययोजना करून जबाबदारीने त्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतींनी आपलं जी जबाबदारी आहे ती पार पाडली तर सगळ्यांना पुरेसा पाणी पुरवठा होऊ शकतो. अगदी आता श्रोत्यांचा निरोप घेण्यापूर्वी काय तुम्हाला सांगायला आवडेल? आपल्या राज्यघटनेमध्ये परिशिष्ट 11 मध्ये याबाबत पिण्याच्या पाण्याचा विषय आहे. म्हणजे इतका महत्त्वाचा हा विषय आहे, तर आपल्याला प्यायला शुद्ध पाणी पाहिजे, कारण शुद्ध पाणी हे चांगलं आरोग्य देणार आहे.
म्हणजे पाण्याला जीवन आपण म्हणतो, हे आपण यापूर्वीच सुरुवातीलाच आपण सांगितलं. तर स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी हे आपल्या मानवासाठी हितकारक आहे. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला पाण्याचा स्रोत आहे, तो दूषित होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. आणि शासन आणि जनता किंवा नागरिक ह्यांनी यामध्ये हातात हात घालून काम केलं पाहिजे, की जसं स्वच्छ पाणी पुरवणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्याचप्रमाणे पुरवलेलं पाणी हे चांगल्या पद्धतीने वापरणं आणि ते दूषित होऊ न देणं आपल्या कृतीमुळे ही नागरिकांची जबाबदारी आहे. तर ह्या दोघांनी हातात हात घालून चालल्यास आजच्या जलदिनी सुनियोजित वापर करून पाण्याचा अपव्यय टाळून चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या गुणवत्तेचं पाणी आपण स्वतःसाठी वापरू शकतो आणि ह्या पाण्यावर आधारित जे आरोग्य आहे तेही आपलं चांगलं राखू शकतो. या जलदिनाच्या मी माझ्या वतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना शुभेच्छा देते. खूप महत्त्वाचा संदेश मॅडम तुम्ही दिलेला आहे. आणि आपण ही अशी अपेक्षा करूया की विशेषतः ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत, की ज्यांचा खूप मोठा रोल आहे घर चालवण्यात, कारण महिलाच घर चालवते खऱ्या अर्थाने, तर पाण्याचं महत्त्व त्यांच्यापर्यंत गेलं आहे या मुलाखतीच्या माध्यमातून. आणि सर्व शुद्ध पाण्याकडे, पाणी टिकवण्याकडे लक्ष देतील आणि जे शुद्ध पाणी आहे ते चांगल्या पद्धतीने आणि कमीत कमी वापरण्याकडे त्यांचा कल असेल असं आपण अपेक्षा व्यक्त करूया. आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांशी बोललात. आपले खूप खूप आभार. नमस्कार. धन्यवाद.